ठाण्यातील लाडक्या बहिणी रिक्षा चालक त्रस्त झालेले आहेत। महिला रिक्षा चालकांकडून आकारला जातोय 1500 रुपयांचा दंड। महिला रिक्षा चालकांना आता त्रास सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहुयात त्यांची समस्या नेमकी काय आहे। सध्या मी ठाणे स्टेशन परिसरामध्ये आहे। याच परिसरामध्ये महिला रणरागिणी ज्या रिक्षा चालिका आहेत त्यांच्याकडून जवळपास 1500 रुपये फाईन आकारला जातोय। तो फाईन याच्यासाठी आकारला जातोय की त्या नो पार्किंग मध्ये गाड्या पार्क करतात यासाठी। नेमकं काय कारण आहे आपण या ताईंकडून बघणार आहोत की त्यांना जवळपास 12,000हून अधिक हा फाईन मारण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी गाडी पार्क केली होती त्या वेळेस त्यांच्याकडून फाईन आकारण्यात आलाय। नेमकं काय म्हणणं आहे आपलं? ताई काय सांगाल, तुम्हाला नेमका काय त्रास झालेला है? हमें त्रास यही है कि हम गाड़ी पार्क करके साइड में जाते हैं वॉशरूम। पहली बात तो हमारा वॉशरूम सब जगह नहीं है, सब जगह वॉशरूम नहीं है, मगर जहाँ जहाँ वॉशरूम है हम गाड़ी स्टेशन पे साइड में लगा के जाते हैं। 5 रुपया दे के हम जाते हैं, इधर 1500 का फाइन मार देते हैं। तो ये चीज से हमें प्रॉब्लम है। किती रुपयाचा फाईन मारला गेला? 1500 रुपयाचा। कुठे गाडी पार्क केली होती? तिथे चायवाला जवळ पार्किंग करून वॉशरूमला गेल्यानंतर फाईन मारली त्यांनी। आणि जायचं मला तरी पण जाऊ देत नाही, फाईन मारतात लगेच। नेमकं ताई काय सांगाल तुम्ही, तुमचं मत काय? आमचं मत एकच आहे, आम्हाला आता समजा इथं दिवसभर आम्ही गाडी चालवतो, पॅसेंजर उतरवलंय तिकडे वॉशरूम आम्हाला उपलब्ध नसतं। निदान स्टेशनला आल्यावर तरी आम्हाला वॉशरूमला जाऊ द्या, तिकडे आम्ही 5 रुपये देतोय, 10 रुपये देतोय आणि येऊन असे 1500 फाईन मारते, हे चुकीचं आहे। आम्ही आणि हवालदाराला शोधतो सुद्धा, बाबा तो कुठे गेलाय, त्यावेळेस तो प्रत्येक एकमेकावर लोटतात, बाबा मी नाही मारली, त्याला विचार, आणि मग ती फाईन तर आम्हाला भरलीच आहे ना। मग हा प्रॉब्लेम आहे आमचा। ज्या अडचणी ज्या आहेत त्या मात्र शौचालयाच्या आहेत आणि याच शौचालयाच्या माध्यमातून त्यांना 1500 रुपयाचा फाईन देखील मारला जातोय। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।